नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। जिल्हा परिषद व पंचायत समित्यासाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान, 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत 125 पंचायत समित्याच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारी रोजी होणार मतमोजणी। राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणुकासाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता। त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे, नामनिर्देशन पत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्याची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत। सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकासाठी 31 जानेवारी 2026च्या पुढे फक्त 2 आठवड्याची मुदतवाढ दिली आहे, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे। या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आले आहेत। त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करतील। आता 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होईल। त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता होईल। संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल। निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल। निवडणूक आलेल्या सदस्याची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जाईल। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।